नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना मार्च 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींना या महिन्याच्या अखेरीस 7.5ची शेवटची 2.5 वर्ष सुरू होत आहे. म्हणजे 5 वर्ष संपतील आणि शेवटची 2.5 वर्ष या महिन्याच्या अखेरीस कुंभ राशींच्या व्यक्तींना सुरू होतील. याचा अर्थ असा, 5 वर्षात आपण जो काय अनुभव घेतला आहे त्याचा शेवटचा अध्याय आता सुरू होत आहे. चांगले वाईट प्रसंग, अपमानाचे प्रसंग, त्याचप्रमाणे मानहानीचे प्रसंग, असे जे जे काही येऊन गेले त्याचा शेवटचा अध्याय आता सुरू होत आहे. खूप अनुभव तुम्ही घेतलायत, खूप शिकलायत या 5 वर्षात. पण आता कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे तुमच्या डोक्यात पक्का बसलेलं आहे. आता त्याचं अवलंबन करायचं आहे आणि पुढची 2.5 वर्षे जी आहेत ती तीव्रता कमी करणारी आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही न थांबता आपली प्रगती आहे तशीच चालू ठेवायची. कुंभ राशींच्या व्यक्तींना अशी ही वार्ता ऐकून खूप आनंद होईल, कारण शेवटची 2.5 वर्ष जी आहेत ते आता तुम्हाला पुन्हा उमेद वाढवणारी आहेत. तुमच्या कामामध्ये एक स्फुल्लिंग आणि चेतना जागृत करणारी आहेत. तुमच्या मनात चांगले विचार आणणारी आहे. तर ह्याचा तुम्ही सदुपयोग करा. नवीन कल्पना डोक्यात आणा आणि त्या कशा प्रकारे आपण राबवू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो असा एक विचार तुम्ही सुरू करा. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या विचारांना कृतीची जोड येऊ द्या. विचार तर चांगले आहेत, पण कृती जी आहे ती मागील अनुभवातून थोडी भीतीयुक्त कृती असणार. तर आता भीतीचा काळ टळलेला आहे, तर भीती आणि मनाची उभारी आणा आणि चांगले विचार आणि तुमच्या चांगल्या संकल्पना या कृतीत कशा येतील याचा आता विचार सुरू करा आणि त्याची प्रगती करून दाखवा. प्रकृतीच्या बाबतीत खूप काही वाईट असं मला दिसत नाही आहे, पण शंका टाळा आणि कुठलीही गोष्ट करा. आपल्या स्वतःबद्दल शंका घेऊ नका, स्वतःच्या कर्तृत्वावर शंका घेऊ नका आणि पुढे चला. उद्योगाच्या बाबतीत किंवा नोकरीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर शक्यतो नवीन नोकरी न बघितलेली बरी किंवा नोकरीत बदल न केलेला बरा. आहे तेच योग्य चालू आहे असं म्हणून तुम्ही त्यावरच जरा जास्त कॉन्सन्ट्रेशन करा आणि त्याचप्रमाणे आपली उपयुक्तता त्या ठिकाणी सिद्ध करा. आणि ती उपयुक्तता सिद्ध केल्याशिवाय तुमची वाहवा होणार नाही. तर हे तुमच्या हातात आहे की तुमची उपयुक्तता तर कशी सिद्ध तुम्ही करू शकता. स्वतःचे उद्योग असणारे लोक, लघु उद्योग असणारे लोक, अशा व्यक्तींना संधी चालून येतील. सगळ्या काही फायनलाइज होतील असं नव्हे, पण 10 मधल्या 5 नक्की फायनलाइज होतील. त्यामुळे तुमचा प्रयत्न सोडू नका. ज्या गोष्टी होणार नाहीत त्याबद्दल नाराजी होऊ नका. 5 गोष्टी होणार आहेत निम्म्या, यावर समाधान माना. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, विद्यार्थी दशेत असणारी जी मुलं आहेत, त्यांनी अतिउत्साहाचे प्रसंग टाळा. कारण बऱ्याच वेळेला आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काही चुका करून बसतो आणि घाईघाईमध्ये काही चुका करून आपले मार्क घालवून बसतो. तर अशा घाईने होणाऱ्या चुका तुम्हाला या महिन्यात त्रास देतील किंवा तुमचं नुकसान करतील. म्हणून विचारपूर्वक कोणती कृती किंवा प्रश्नावलीमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये, उत्तरपत्रिकेमध्ये जे काही तुम्ही लिहाल ते विचारपूर्वक लिहा की ज्यामुळे तुमचं हे नुकसान होणार नाही. कुटुंबामध्ये काही नवीन गोष्टींची
याचना जर झाली असेल तुमच्याकडे कुटुंबातल्या व्यक्तींकडून, तर नवीन खरेदी किंवा घराचं रिन्युएशन किंवा घरात आपल्या काही उत्साहाचे प्रसंग असे जर ठरले असतील तर ते विनासायास पार पाडले जातील आणि घरासाठी तुम्ही काही खरेदीसुद्धा कुटुंबासाठी करू शकता असं ग्रहमान या महिन्यात दिसून येते. कुंभराशींच्या व्यक्तींना हेही सांगितलं जात आहे की या महिन्यात उत्पन्न तुमचं जे आहे ते पूर्वार्धात अतिशय चांगलं आहे. उत्तरार्धामध्ये येणारं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न व्यवस्थित सांभाळून ठेवा, एवढाच मी सल्ला तुम्हाला देईन. साधारणपणे धार्मिक वातावरण किंवा धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला रस या महिन्यात थोडा दिसेल. आपलं जप अनुष्ठान किंवा आपल्या गुरुकर्वी किंवा गुरुप्रसंगी गुरुनिष्ठेवर असणारी आपली श्रद्धा जी आहे ती वाढलेली दिसून येईल आणि धार्मिक कार्यामध्ये मन रमेल असा हा महिना आहे. या महिन्यामध्ये कुंभराशींच्या व्यक्तींनी जेवढं कमी बोलाल तेवढं तुम्हाला यश चांगलं मिळेल. कारण तुम्ही बोलून काही गोष्टीत आ बैल मुझे मार अशी परिस्थिती होईल. त्यामुळे कमी बोला, कार्य चांगलं करून दाखवा. हे तुमच्यासाठी प्रशंसनीय राहील असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतोय. कलाकार आणि खेळाडू यांना हा महिना विशेष प्रावीण्य देणार आहे असं म्हणता येईल. खेळाडूंचा नावलौकिक, विशिष्ट खेळामध्ये प्रावीण्य मिळवणे, सर्टिफिकेशन मिळवणे, वाहवा होणे असं खेळाडूंच्या बाबतीत दिसून येत आहे. कलाकारसुद्धा या महिन्यामध्ये आपलं विशेष प्रावीण्य जे आहे ते सिद्ध करू शकतात. विशेषतः नकला करणारे, विदूषकी करणारे, कॉमेडी करणारे असे जे कलाकार आहेत त्यांना हा महिना जो आहे तो विशेष उत्साहाने प्रगती करून देणार आहे असं दिसून येतं. हे होतं कुंभराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.